लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? पप्पा चांगली कपडे धुवा नाहीतर मम्मी तुम्हाला धुईल. तुम्हाला देवानं काय अक्कल दिल्या का नाही? जरा सुद्धा डोक्याचा भाग नाही. माणसं कोणतं ऐकतील, जाऊ दे की सोड. जाऊ दे, काय पैसा कुठं खर्च करायचा आणि कुठं नाही तुम्हाला कळतंय काय? पैसा काय झाडाला लागतोय काय? म्हणते की झाले चुकी आता सोडून दे की विषय. सारखं सारखं तीच काय बोलायचं असतंय. बाई 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 ह्या बाईनं तर नवऱ्याला बैलच करून टाकलाय. त्याच बैलाचं आणि ह्या म्हशीचं भांडण का लागले त्याला बघत तरी येऊया. जरा पैसा विचार करून खर्च करायचा. अगं का म्हणून भांडायला लागलेस? का मांडायलाच म्हणजे नको तिथं पैसे उधळत बसतात. गं तुला सांगितलं ना 100% ह्याला बायांचं नाद आहे. ओ कुठे गेला तसा पैसे उधळायला? पैसे उधळायला गेलं नव्हतं. एप्रिल महिन्यात ही घामानं भिजत होती घरात, ह्या कडेला त्या कडेला पळत होती. आणि मे महिन्यात तर ही घामानं भिजून थया थया नाचल म्हणून हिच्यासाठी घरात मी एसी आणून बसवलाय. अगं मग चांगलं आहे की तुझ्यासाठी नवऱ्यानं घरात एसी बसवला की. अहो कशात चांगला आहे. पप्पांनी घरात एसी बसवला आणि लगेच दुसऱ्या दिवशी बसणं पाऊस चालू झाला. एसी विका आणि छत्री रेनकोट घेऊन या. अगं चपाती घेतली नास? घेतलेली की संपली, आता भात खायला लागले. बरोबर, पोट भरून जेव. किती काळजी आहे माझी यांना. होय काय? तब्येत आता तुझी जरा कमी दिसायला लागली बरं का? आय्या खरं. होय होय. हॅलो आई, आत्ताच आवडलीत बस सगळी काम. एक नंबर स्वभाव बरं काय वाढला आता तुझ्या. काय बाई तुमचं सारखं कौतुक करत असतात बहिणी तर. होय. ही घरातल्या शांतीचं मंत्र आहेत, हे पाठ करून घ्या आणि रोज असं घरात म्हणत जावा. एकदम शांत वातावरण राहील. हॅलो मामे. हॅलो. मी काय म्हणतो, शिकलं मला घरातलं पुरं काम मी. हे काय पाहणं तुम्ही, भांडे घासत आम्ही भांडे घासतो, पुन्हा गॅस पुसतो, पडकी पुसतो, पुन्हा स्वयंपाक करतो, झाडून धुडून काढतो. तुम्ही बोलू की चांनी. हा शिकलेत गेले मी बोरगे आता. हो 1 किलो चिकन द्या. हो काय करू राहिले, अहो मरा ना ती. लेकिन एक सेकंड. काय झालं? अरे ती असं करून गेली. अरे येडा कांड्या, पाठीमागं मंदिर आहे ना. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि काळा सोमवार जरी पकडला ना तू तरी तुला आशिनी तुला कशीच नाही भेटणार. निघ. अरे सध्या वर काय करतोय? अरे ती मला नाही म्हणली, आता मी जीव देणार आहे. अरे नाही म्हणली म्हणून काय झालं? दुसरी पटव. अरे ते नाही म्हणली, या गोष्टीचं मला दुःख नाही, पण तिने माझी 200 रुपयाची कॅडबरी घेतली आणि मग मला नाही म्हणली. लव्ह मॅरेजचा अर्थ पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. आयला ही स्कीम भारी आहे, पण आम्हाला विश्वास ठेवायला पण कोणी भेटत नाही. काय देवाची लीला आहे बघा ना. जुरळ भेटय उंदराला, उंदीर भेटय मांजराला, आणि मांजर भेटय कुत्र्याला, आणि कुत्र भेटय माणसाला, आणि माणूस भेटय बायकूला, आणि बायकू भेटी जुरळाला. मै झुकेगा नाही साला म्हणणारा पुष्पा सुद्धा ना बायको समोर झुकते. मग ह्याच्यावरून समजून जावा की नवरे जर फायर असतील ना तर बायको वाईल्ड फायर आहे. डोके थोड्याशा मंद असल्या म्हणून काय झालं, शेवटी वहिनीत आमच्या. हा जाय बरं गिरणीमध्ये दळण ठेवलं घेऊन ये. ए मी जाईन बाबा, साईला सांग, साई जाईन. तुला सांगितलं, मला सांगितलं काय? तू आले का मी आले? तुला सांगितलं ना मम्मीला पण. राहू तुम्ही दोघंही जाऊ नका, मी जाते. हा बाई बाबा, मी जातो. सायकल मी शिकली नाही, स्कूटी मला चालवता येत नाही, आणि कार अशी एवढे माझ्या घरवाले श्रीमंत नाही म्हणून मी माझं तोंड चालवत असतो. गर्लफ्रेंड सोबत असली तर हॉटेलचं बिल, गर्लफ्रेंड लांब असली तर रिचार्जचं बिल, आणि गर्लफ्रेंड सोडून गेली तर दारूचं बिल. म्हणून म्हणतो ना लगाऊ दिल ना आएगा बिल.
नेहलं साठवलेलं गाठड बया, नेहलं साठवलेलं गाठड बया, केलं पब्लिकचं वाटुळ बया. भाऊ मला एक समजत नाही, लग्नाच्या आधी हळद का बरं लावतं रे? भाऊ मला सांग, आपण हळद कधी लावतो? भाऊ जखम झाल्यावर. अरे भाऊ, मी लग्न लय मोठी जखम आहे, ती वयच्या आधी हळद लावा लागते. सकाळी उठल्या उठल्या बायकोचा चेहरा बघत जावा, दिवस चांगला जात आहे. मग ती बायको कुणाची का असणार. पुढचं माझं मी बघीन गे, तुझं ना माझं लगीन गे. तुम्हाला माहितीये का आपण पाणी का पितो? का पितो? कारण आपण पाणी खाऊ शकत नाही. असे जर तुम्हाला माझे विचार पटत असतील तर लवकर फॉलो करा. लावा गाण लावा. येऊ का? आता इकडे जायचंय मला. सॉरी. माय आमचे केस तर एवढे गळलालेत, असं वाटलं आता 2 दिवसातच टकले होता. महागडे प्रोडक्ट वापरायचं बी काय टेन्शन नाही हो, पण आमचं बजेटच चिक शॅम्पूचं आहे माय. अरे तू कोमल गेली बघ, एकटीच आहे, विचारतोस काय? कोमल असं तुझ्या प्रेम आहे. दादा थांबा. अहो दादा, मला इथपर्यंत सोडून देता का? भाई जा तिकडे, आम्हाला ऑफिसला जायला उशीर हो राहिला. रुको जरा, सबर करो. अभी मजा आएगा ना भिडो. ऐक दे रे. कसं काय सुरू आहे काम? 2 मजूर अजून ठेवले मॅडम कामावर. अरे मला नव्हतं माहित तुम्ही माझ्याच ऑफिसवर कामाला येऊ राहिले म्हणून. सुमित भैया, मी तुला 3 प्रश्न विचारणार. त्या जर प्रश्नांची तू चुकीची उत्तर दिली तर मी अख्ख्या गावात माझे कपडे काढून हिंडणार. काय बोलतोय? खरं का? विचार मग प्रश्न. तर सुमित भैया, तुझा पहिला प्रश्न, अफजल खानाला कुणी मारलं? मी मारलं मी. तर दुसरा प्रश्न, महाभारत कुणी लिहिलं? माझ्या बापानं लिहिलं. तर तिसरा प्रश्न, तुला बाप किती येतं? सांग की. बोल ना. चपात्या किती खाणार तुम्ही? 4 खाईल बघ. आता मी केलेल्या 4 चपात्या खाता का तुम्ही? मग एक काम कर, 3 कर. बघा बर का, तुम्ही 5 वाजता चहा बिस्किट खाल्लं होतं, नाही खाल्लं तर बघा मग चपात्या. बरं मग 2च कर. ठीक आहे मग 2 करते, नाही जर खाल्ल्या तर घशात कोमीन मी तुमच्या. बरं 1 कर बाबा मग. आता एका चपातीसाठी पीठ मळत बसू का? राहू दे आता. हॅलो, बोला की वहिनी. ऐका ना, अभिचं आणि माझं भांडण झालंय. रागाचा भरात तो स्वतःला काहीतरी करून घेईल, त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा. हा बरं ठेवतो. अगं तुला तर पुण्यात दिलं होतं ना ग? हो, मी पुण्यातच सेटल आहे आणि मी पुण्यातच असते. आता इकडे मम्मीकडे आले होते ना, तर शेतामध्ये चक्कर मारायला चालले होते. हा. आणि तुझ्याकडे तर ते आयफोन का काय होता तसला होते ना ग? हो आहे ना माझ्याकडे आयफोन. ऍक्च्युअली तो चार्जला लावलाय मी घरी, सो आणला नाहीये इकडे. आणि ते सोन्याचं काहीतरी गंटन का काय केलं तर पाठीमागं स्टेटस ठेवलं होतंस? हो, ते माझंच आहे. तुम्हाला वाटेल कुणा शेजारच्या पाजारच्या तर घालून स्टेटस ठेवला असेल, ते माझंच आहे स्वतःच. माझ्या नवऱ्याने मला 4 तोळ्याचं गंटन केले. कुठे ते इकडं कसं ना, खेडेगावामध्ये चोर वगैरे असतात ना, सो मी तिकडे माझ्या सासूजवळ ठेवून आले इकडं. हातातल्या बांगड्या बिंगड्या? हो, मला सोन्याच्या बांगड्या आहेत माझ्या नवऱ्याने केलेत ना, सोन्याचे कडे केले ते प्युअर सोन्याचे नसतात का ते पण तिकडेच ठेवून आले ना. ऍक्च्युअली माझी गाडी कुठे यार? माझ्या नवऱ्याने मला गिफ्ट केलेली BMW. मी कुठून परदेशात नाही आलो, मला सगळं माहिती. तुझ्या नवऱ्याचा इडली वडा सांबरचा गाडा आहे छत्रपती शिवाजीनगर पुण्याला, त्या पुलाखाली. आणि सकाळ सकाळ तू त्याला पिठा आणून देतीस हे मला माहिती. पहाटे तुला 5ला उठावं लागतंय. 5 वाजल्यापासून सगळी तुला तयारी करून द्यावी. तुझा नवरा संध्याकाळी सकाळी 7ला उठवतो.
9 वाजता गाडा ढकली तो जातो, दिवसभर धंदा करीतो, 2-4 हजार कमीतो, घरी येतो, संध्याकाळी 6 वाजता तू सगळं आलेलं खरकटे भांडे बिंडे तुला धुवावं लागतं तेच का? अरे कसा आहेस, बरा आहेस का? मी बरा आहे, तू कशी आहेस? मी मस्त आहे. ही कोण आहे? ही माझी बायको. असली पसंत आहे तुझी, आंटी सारखी? दिलाया गदे पे तो परी क्या चीज है. पप्पा तुम्हाला 12वीला किती टक्के होते? 12वीला 57% होते मला. पप्पा तुमच्या टायमाला मोबाईल होता का? नाही. मग तरी पण एवढे कमी टक्के कसं काय पडले तुम्हाला? पप्पा पप्पा सॉरी ना पप्पा, आता तुम्हाला मोबाईल होता का म्हणे. येतो चला. नीट ऐकायला तिथनं हात बीत बाहेर काढ नका. लोकांच्या पुरींकडे बघून डोळ्याची दिवाळी करू नका. पुण्यात लाड चालत नाही, मारते ती निभार. नीट जा बाबा, तुझी काय चुकी नाही, पुरी तुझ्याकडे बघतात. लय सुंदर आहे. अरे गर्लफ्रेंड म्हणते आपण स्विमिंग पूल मध्ये पवाय जाऊ. अरे जा ना मग. माझी अंडरपॅन्ट फाटलेली. अरे ऋषा, अरे काय झालं? अरे काल आहे ना, मी माझ्या कामाचे 1000 रुपये आणाय ठेकेदाराकडे गेलो. मध्ये रस्त्यात पोलिसांनी पकडून बायको 2000ची पावती फाडली. आता काय? अरे माझी गर्लफ्रेंड तिच्या बॉयफ्रेंड सोबत पळून गेली. मग तुझी गर्लफ्रेंड कस काय झाली ती? 1 साइड लव्ह होतं. आता तर यांचं गोल व्हायला पाहिजे राव, लगेच एकच गोल राहिलेला आहे. डोंगाला बॉल लागला. यार आता काय झालं तुला? अरे कधीतरी आनंदी राजा बाबा, तोंडावर थोडं तरी हसू ठेव. अरे आनंदी राहिला कारण तर पाहिजे ना. अरे आहे तर चांगलं फुटबॉल खेळू राहिले ना सगळे. तुम्हाला माहितीये काल काय झालं? जाऊ दे याची. माझ्या नवऱ्याचं माझ्यावर लय प्रेम आहे. माझ्या पण नवऱ्याचं माझ्यावर लई प्रेम आहे. अगं माझा नवरा मला पाण्याचा हंडा तर सोडत, साधा पाण्याचा तांब्या पण उचलू देत नाही. एवढी काळजी घेतोय माझी. वजनाचं तर तुम्हाला सांगूच नकोस. माझा नवरा मला 1 ग्रॅम पेक्षा जास्त वजन उचलूच देत नाही. ही बघ कानातलं, मला वजवते म्हणून हलकं आणलंय. ही बघ गळ्यातलं, मला वजवते म्हणून हलकं आणलंय. आणतो म्हणलंय की सोनं, कशाला बायकांच्या दाबरू काढतेस? तू समजा. त्या पिक्चर मधल्या पुष्पानी बायको बोलली मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढायचा, त्यांनी मुख्यमंत्रीच बदलून टाकला. आणि आमचा पुष्पा रिचार्ज करा म्हणलं की 2 जागेवर तोंड वाकडं करतो, आणि साडी घ्या म्हणल्यावर तर 7 जागेवर वाकडा तिकडा होतो. ओ काका 1 लिटर दूध द्या हो, मला पाहायला घरी पोरगीवाले येले. अरे बाप, काकाचं तर दूध बी गेलं आणि पुरा चाटीमध्ये दूध घुसून गेलं ते पोरगीवाले. बंद कर रा भाऊ. तर तुम्ही पाहू शकता रात्रीचे 10 वाजून गेलेले आहेत आणि पावसाळ्यामुळे वातावरण एकदम थंड झालेलं आहे. तर इथं काय भिकारी इथं, तर त्यांना आपण कंबळ वाटणार आहेत, थोडं पुण्याचं काम करणार आहेत. तर या दादा. काय रे पुढे जाऊन जाऊ आपण. दादा चादर. अरे चादर आणली म्हणजे काय जागा खरेदी केली का तू? निघ इथून. इथं 6 वर्ष झाले मी झोपून राहिलोय. अहो अरे जातो का कंबल घेऊन आला? जा तिकडे जाऊन झोप. ही माझी जागा धरलेली आहे. ते कुठून पण भिकारी ना राव. निघ. देव त्या झाला का नाही? काला त्या दिलाय होय मी काना पर्यंत की झालामल्यापासून बघती कवा घोरा होतास काय माहित. ते का काळा पडायचा. बुटक्या मुलीला लवकरच राग येतो, कारण त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जायला जास्त वेळ लागत नाही. हे बघ, तिला नाही फोन लावू शकत. तुला कोणी मॅटर करायला लावला होता? ती म्हणली होती रात्री फोन नको करू. काय करू आता? हा तुला नाही अक्कल. पहिली गोष्ट तू मॅटर केला ना, आता मला निष्ठायला लावितो. होणार आहे का ती? काय फोन लावू का तिला? लावतो फोन. काय नाव सेव केलंय? बोल. हॅलो म्हण. हॅलो. आता काय तोंडवर करतो? फोन लावायला तर मी बोलू का? बोलतो ना, बोलू मग.
पुन्हा जावे शाळेत, पुन्हा ती दिसावी, शिकायचं का होईना, लसावी मसावी. बनून आता गोसावी, जी आहे ती सोसावी, विसरून जावे लसावी मसावी. सकाळी लवकर उठून भांडी घासावी, जमलं तर फरशी पण पुसून घ्यावी. तू लग्नाच्या आधी का नाही सांगितलं तू गरीब आहे म्हणून? तुला मी 100 वेळा बोललो होतो माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय काहीच नाहीये म्हणून. होय, जेवायला काय बनवलंय? विष बनवलंय. बरं एक काम कर, तू खाऊन घे, मी बाहेरून जेवून येणार आहे. सगळं संपून टाक बरं का, अजिबात राहिले नाही पाहिजे. जाऊ का? मग स्पेशली माझी हेअरस्टाईल कशी वाटली? निस्ते गौतावणी येत लांब लचक आणि कुठले चव न धव. हा तरीच म्हणलं साईडला म्हैस कस काय फिरायली. तुम्ही नका काळजी करू वहिनी, मी आहे ना वहिनी, तुम्ही असं नका करू. कालपर्यंत माझ्या सोबत होतो तो, आज नाही म्हणून काय झालं, मी आहे ना तुमच्यासाठी वहिनी. या तुम्ही वहिनी, काय विचार नाही, मी आहे तुमच्यासाठी. म्हणून काय झालं, मी आहे. तू रडायला आलाय का माझ्या चढायला आलाय? बस आता रड. तिला घरी आणलंय म्हणून तू नाराज नको होऊस. तिला मिळवण्याचं स्वप्न होतं आणि तू तर जान आहेस माझी. बघ बघ, त्याच्याकडे 2-2 आहे, तुझ्याकडे काय आहे? तू फक्त बघायचंच काम कर, अशीच जिंदगी जाणार तुझी. ओ काका, सोनू गोरेंचं हेच घर का? हा हेच आहे. किती नालायक मुलगा आहे हो तुमचा. त्याला काही तुम्ही शिकवलंय का नाही? काय कळतं का नाही त्याला? मी ज्यावेळेस जिन्यातून खालून वर जात होते, तो वरून खाली बघत होता. किती घाण नजर होती त्याची. आणि ओल्ड कॉलेज मधल्या पोरीला पण किती छेडछाडी करत होता. किती घाण वळण लावलंय तुम्ही. बरं ठीक आहे, तुम्ही जाऊ बघ तुम्ही त्याच्याकडे. ओ काका, सॉरी या सॉरी. तो गोऱ्याचा मुलगा होता. इथं मोरे नाव दिसलं, मला वाटलं गोरेच आहे. सॉरी या काका, सॉरी सॉरी. आधी चष्मा घातला असता तर एवढा गुळ झाला नसता. सॉरी या सॉरी. सोनू गोरेंचं हेच घर का? अहो, माझं नाव सोनू नाहीये, मोनू आहे. हे तर खरं आहे. होय हो, जसं 7 जन्म हाच नवरा मिळावा म्हणून उपास असतो, तसं 7 जन्म हीच बायको मिळावा म्हणून उपास असायला पाहिजे होता. मग मी त्याच दिवशी सकाळ सकाळ जेवलो असतो. अंतळा आहे का? दिसत नाही का? डोळ्यात काय गेलं का? यार तू परत माझ्याकडेच पाहू लागला का? डोळे वर करून यामुळ्या आम आता तू उकला मग आता ना. आता तो पुरा शिरवाच बाहेर आहे. आता तू आम्हाला मी ज्याला जाणार मदत झाला मग आता मी चांगला शरीफ झालतो. तसं आहे ना, मला हे आवडलंच नव्हतं. पण माझी आई म्हणली, नवरा जर येडपाट असेल ना तर संसार सुखाचा होतो. नो 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 नो. काल रात्रीतून 2 टोपले घासलेत, आता सकाळी 1 टोपलं घासायलो, अजून दुपारून 2 टोपले घासायचे. कॉपी करून चलत नसते, असं दाखवावं लागते. नाक करते काय? घरात राहायचं असेल तर भांडे घासावंच लागते. नाच करते काय? असं दाखवावं लागतंय, कॉपी करायची नाही. दीदी या गोल्या आहेत? आहेत. हे घे दादा. किती रुपये? 25 रुपये. हे घे. या काय? ही तीच चॉकलेट आहेत जी 1 रुपये 2 रुपये सुट्ट नसल्या तू बलाच माझ्या हातावर टाकाचीस. मोजून घे 25 आहेत का नाही, नाही तर एखाद कमी निघला तर परत बारीक पुरी सारखी लढत मागे येशील.
भाऊ लोक म्हणता हाताचे नस कापल्यावर माणसं मरून जाता म्हणे. बरोबर आहे ना भाऊ, मरून जाता ना. मग ज्यांचे हात तुटतात ते का बरं मरत नाही? अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए।